अधिक 5 अपक्ष आमदारांचा पाठिंबा त्यांना आहे। तर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। मनसेचे एकमेव आमदार आहेत राजू पाटील, ते आणि आता विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांचं मत नेमकं कुणाला जातं? साहजिकच महायुतीकडे। मात्र महायुतीमधल्या कुठल्या उमेदवाराला जाणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे आता विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत। राजू पाटलांचं मतदान कुणाला हे पाहणं महत्त्वाचं असेल। महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहताय। 6 पक्षांकडून 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणि आता मतदान जे आहे ते सकाळी 9 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। 222 आमदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे आणि राजू पाटलांचं मतदान कुणाला याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मनसेचे एकमेव आमदार आहेत राजू पाटील, त्यांचं मत कुणाला जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। भाजप कार्यालयामध्ये आता सध्या राजू पाटील जे आहे ते गेलेले आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेनं राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा जो आहे तो महायुतीला दिलेला होता। लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं चित्र काय हे सगळ्यांना माहिती आहे। मात्र आता ज्यावेळेला लोकसभा निवडणुकीच्या नंतर विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत, त्यावेळेला मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांचं मत नेमकं कुणाला जाणार या संदर्भात जे आहे ते चर्चा सुरू होती। राजू पाटील हे विधान भवनामध्ये पोहोचले, मात्र विधान भवनामध्ये पोहोचताच ते भाजप कार्यालयामध्ये गेलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। एक मत हे फार महत्त्वाचं आहे। एक मताची जुळाजुळव करण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून केला जातोय, प्रत्येक पक्षाच्या नेत्याकडून केला जातोय आणि त्या संदर्भातली रणनीती ही गेल्या काही दिवसांपासून आपण पाहत होतो। बैठकांचं सत्र जे आहे ते सातत्यानं सुरू होतं। कुठल्याही प्रकारची फाटाफूट होऊ नये, कुठल्याही प्रकारचं क्रॉस वोटिंग होऊ नये यासाठी पूर्णपणे खबरदारी जी आहे ती घेतली जाते।